नमस्कार, मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा। आज आपण परत एक आरोग्याची समस्या खूप कॉमन आहे इन्फर्टिलिटी, याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत। तर इन्फर्टिलिटी म्हणजे काय, याचं काय सिम्पटम्स आपल्याला बघायला मिळतात किंवा याच्यावर आपण काय ट्रीटमेंट घेतलं पाहिजे याच्यावर चर्चा करणार आहोत। तर इन्फर्टिलिटी म्हणजे आफ्टर 1 year ऑफ युअर इफ यू आर ट्राईंग टू कन्सीव्ह अँड यू कॅन नॉट गेट प्रेग्नंट, म्हणजे जर तुम्ही 1 वर्षापासून प्रयत्न करत आहात की प्रेग्नन्सी राहिली पाहिजे किंवा थांबली पाहिजे, परंतु प्रेग्नन्सी जर राहत नाही आहे, 1 वर्षाच्या वर त्याला जर कालावधी झाला तर आपण त्याला इन्फर्टिलिटी म्हणतो। तर त्याचेसुद्धा 2 प्रकार असतात, त्याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत, प्रायमरी इन्फर्टिलिटी आणि सेकंडरी इन्फर्टिलिटी। तर प्रायमरी इन्फर्टिलिटी म्हणजे तुम्ही जर फर्स्ट टाईम प्रेग्नन्सी राहण्यामध्ये तुम्हाला जर प्रॉब्लेम जात आहे, काही अडचणी जात आहे, 1 वर्ष झालं तुम्ही ट्राय करत आहे तरीसुद्धा जर प्रेग्नन्सी राहत नसेल तर त्याला आपण प्रायमरी इन्फर्टिलिटी म्हणतो। आणि सेकंडरी इन्फर्टिलिटी म्हणजे जर तुम्हाला एक बाळ तुम्हाला आहे, मुलगी मुलगा जे काही असेल, एक तुम्हाला कन्सीव्ह तुम्ही केलेला आहे, एक लाईव्ह बेबी तुमचं आहे आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला प्रेग्नन्सी राहत नाही आहे किंवा तुम्हाला एका प्रेग्नन्सीनंतर परत सेकंड टाईम तुम्हाला प्रेग्नन्सी राहत नसेल तर त्याला आपण सेकंडरी इन्फर्टिलिटी म्हणू शकतो। तर हे असे 2 प्रकार आहेत। इन्फर्टिलिटीचे अनेक कारणं आहेत। अनेक पेशंट आमच्याकडे येतात, कोणाला 10 वर्ष झालेलं असतं लग्नाला, कोणाला 8 वर्ष, 5 वर्ष, कोणाला 2-3 वर्षसुद्धा झालेले असतात की ज्यांना प्रेग्नन्सी राहण्यामध्ये अडचणी जात आहे। काही पेशंट आम्ही खूप सारं ट्रीटमेंट घेतलं आहे, कोणी IUI केलेलं असतं, कोणी टेस्ट ट्यूबसाठीसुद्धा ट्राय केलेलं असते, कधी ते सक्सेस होते, कधी कोणा पेशंटमध्ये नाही सक्सेस होत। तर अनेक त्याचे रिझन्स कारण आहेत की ज्याच्यामुळे इन्फर्टिलिटी हे होऊ शकतं। पण सगळ्यात मेन जे कारण आहे, रिझन आहे बघा, तर इट मे बी युअर हार्मोनल इम्बॅलन्स, म्हणजे जर काही तुमच्या बॉडीमध्ये हार्मोनचं इम्बॅलन्स काही असेल, मग इट मे बी फ्रॉम थायरॉईड, तुम्हाला थायरॉईडसुद्धा असू शकते, PCOD, PCOS असू शकते, म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज। म्हणजे प्रेग्नन्सी राहण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला हेल्दी ओव्हरीमधून जो ओव्हम निघतो, आपल्या अंडाशयामधून अंडे तयार होतात, तर एक हेल्दी ओव्हम आणि हेल्दी स्पर्म, ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा हेल्दी व्यवस्थित राहतील तेव्हाच आपल्याला प्रेग्नन्सी राहू शकते। तर अशा वेळेस बॉडीमध्ये हेल्दी ओव्हम तयार होण्यासाठी फिमेलमध्ये मोस्ट कॉमन आहे PCOD किंवा PCOS, हे कॉमन रिझन आहे ज्याच्यामुळे हार्मोन इम्बॅलन्स होतात किंवा हार्मोन इम्बॅलन्स झाल्यामुळे तुमचं ओव्हुलेशन जे आहे ते प्रॉपर होत नाही किंवा झालं तरी तो ओव्हम व्यवस्थितपणे तो डेव्हलप होत नाही किंवा त्याची वाढ व्यवस्थित होत नाही। तर परत तुम्हाला जर खूप जास्त ॲनिमिया असेल, तुमचं हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असेल, तुम्हाला व्हिटॅमिन डेफिशियन्सी असेल, त्याच्यामुळे सुद्धा प्रेग्नन्सी राहण्यामध्ये प्रॉब्लेम जातो। तुम्हाला सिव्हिअर जर फॉलिक ॲसिडची डेफिशियन्सी असेल तरीसुद्धा प्रेग्नन्सी राहण्यामध्ये अडचणी जाऊ शकतात। याच्यामुळे सुद्धा, आणि समजा कोणाला राहिलं तर फॉलिक ॲसिडची डेफिशियन्सी असेल तर कंजेनिटल ॲनॉमेलीज, म्हणजे लहान मुलांना जन्मता होणारे जे आजार असतात, जसं स्पायना बायफिडा आहे किंवा कंजेनिटल ॲनॉमेली ज्या होतात, तर हे व्हिटॅमिनची डेफिशियन्सी जर असेल तर त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकते। जर तुम्हाला फॅलोपियन ट्यूबचा काही प्रॉब्लेम असेल, अनेक पेशंट आमच्याकडे येतात ज्यांना ब्लॉक असतात फॅलोपियन ट्यूब्स म्हणजे आपल्या ओव्हरीपासून आपल्या गर्भाशयाला जोडणारी जी नळी असते त्याला फॅलोपियन ट्यूब्स म्हणतात। तर त्याच्यामध्ये जर कुठे ब्लॉकेज असेल तर त्याच्यामुळे सुद्धा जे ओव्हम ओव्हरीमधून येत आहे तर तो इकडे युटेरसकडे येणारच नाही, त्याच्यामुळे फर्टिलायझेशन होणार नाही किंवा प्रेग्नन्सी राहण्यामध्ये त्रास होईल। अनेक पेशंटला काही युटेराईन डिसीजसुद्धा असू शकतो, युटेरसमध्ये तुम्हाला सिस्ट असू शकते, युटेरसमध्ये तुम्हाला फायब्रॉइड असू शकते, युटेराईन पॉलिप असू शकते, पुष्कळ जणांना बायोफर्केट युटेरस म्हणजे 2 पार्ट असतात, कोणाला स्वेलिंग असते, एंडोमेट्रोसिससारखा जो आजार आहे याच्यामध्ये सुद्धा प्रेग्नन्सी राहण्यामध्ये खूप अडचणी जातात पेशंटला। अनेक पेशंट येतात, खूप साऱ्या टेस्ट करतात, कोणी हिस्ट्रोसल्फिगोग्राम करतं, सोनोग्राफी करतं, थायरॉईडच्या टेस्ट, हे सगळ्या टेस्ट रुटीन करावं लागतात, कारण पहिले तुमचं डायग्नोसिस, त्याचं निदान होणं जरुरी आहे की काय रिझन आहे बिहाइंड युअर इन्फर्टिलिटी, म्हणजे तुम्हाला प्रेग्नन्सी राहत नाही त्याच्यामागचं कारण शोधणं खूप आवश्यक आहे। तर हे आहे फिमेलमधले रिझन्स। आणि मेलमध्ये सुद्धा कारण आहेत की जर तुमचं स्पर्म फॉर्मेशन बरोबर होत नसेल, तुम्हाला ऑलिगोस्पर्मिया असेल, काही पेशंटला ॲझोस्पर्मिया असतो। ऑलिगोस्पर्मिया म्हणजे खूप कमी प्रमाणामध्ये स्पर्म तयार होतात आणि स्पर्म काउंट कमी असल्यानंतरही त्याची क्वालिटी स्पर्मची तेवढी राहत नाही किंवा मोटिलिटी ती राहत नाही। अनेक पेशंटला टेस्टोस्टेरोन हार्मोनमध्ये जर इम्बॅलन्स काही असेल त्याच्यामुळे सुद्धा स्पर्म बरोबर तयार होत नाहीत आणि त्याच्यामुळे प्रेग्नन्सी राहण्यामध्ये अडचणी जाऊ शकतात। तर हे जे काही रिझन आहेत, या सगळ्या कारणांमागे अनेक पेशंट येतात आमच्याकडे। पण पेशंट लोक काय करतात की कोणी जिथे सांगितलं अनेक पेशंट येतात की कोणी गावठी औषधी वापरतात, कोणी जिथे सांगितलं तिथे जातात आणि खूप साऱ्या गावठी औषधी खाऊन खाऊन पुष्कळ वेळा त्या गावठी औषधांच्या रूपात त्यांना स्टिरॉइडसारखी औषधी हे देण्यात येतात आणि त्याच्यानी परत हे प्रॉब्लेम्स क्रिटिकल होत जातात। जर तुम्हाला हार्मोन इम्बॅलन्स आहे
आणि तुम्ही जर स्टिरॉइड घेताय, मग तुम्हाला इकडे टेस्टोस्टेरोनचा प्रॉब्लेम असेल, समस्या असेल मेलमध्ये किंवा फिमेल्समध्ये, तुम्हाला PCOD असेल, तुम्हाला थायरॉईडचा प्रॉब्लेम असेल, तुम्हाला ओव्ह्युलेशन बरोबर होत नाही, तर हे सगळं कॉम्प्लिकेशन्स इथे तयार होऊ शकतात. म्हणून योग्य डॉक्टरच्या सल्ल्याने आणि योग्य इन्व्हेस्टिगेशन करूनच हे मेडिसिन ह्या घेतल्या पाहिजे. अनेक पेशंट येतात आमच्याकडे, आम्ही जेव्हा सांगतो की ह्या टेस्ट करा तुम्ही, कारण इनफर्टिलिटीसाठी जर पेशंट आला तर त्याचा एक ड्युरेशन वेळ द्यावा लागतो डॉक्टरला, आणि ट्रीटमेंटला एक वेळ देणं खूप आवश्यक असते. पेशंटला अपेक्षा असतात की आम्हाला 1-1.5 महिन्यातच रिझल्ट मिळाला पाहिजे. तर पहिले तर तुमचं इन्व्हेस्टिगेशन करणं जरुरी आहे. अनेक पेशंट कसं आहे, आम्ही इन्व्हेस्टिगेशन सांगितलं तर करत नाहीत, तुम्ही औषध द्या म्हणतात पहिले, मग आम्ही बघू. परंतु मग ते डायग्नोसिस होत नाही ना, की परफेक्ट काय रिझन आहे. मग ते अंदाजे औषध देऊन तुम्हाला तशा औषधी लागत नाहीत. त्याच्यामुळे इन्व्हेस्टिगेशन्स प्रॉपर, म्हणजे तुमचं थायरॉईडची टेस्ट, तुमचं CBC, तुमचं व्हिटॅमिन B12 किती आहे बॉडीमध्ये, तुमचा हार्मोनचा प्रोटोकॉल काय आहे, तुमचं LH आहे, ल्युटिनायझिंग हार्मोन आहे, तुमचं FSS आहे, तुमचं फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन आहे, याचं तुमच्या बॉडीमध्ये प्रमाण किती आहे, ते नॉर्मल आहे किंवा नाही, तुम्हाला सोनोग्राफी करून तुम्हाला PCODचा प्रॉब्लेम आहे का, तर ह्या सगळ्या टेस्ट करून त्याचं निदान करणं जरुरी आहे. तुमचं सिमेन ॲनालिसिस करावं लागतं, म्हणजे वीर्याची तपासणी, तुमचा स्पर्म काउंट बरोबर आहे का, स्पर्मची क्वालिटी बरोबर आहे का, त्याची मोटिलिटी नॉर्मल आहे का, हे बघणं खूप आवश्यक आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला परफेक्ट औषध डॉक्टर देऊ शकत नाहीत. आणि असं जर तुम्ही कोणी सांगितलं म्हणून औषध घेत असाल, तर अनेक पेशंट येतात 10-10 वर्ष, 9-9, 10-10 वर्ष झालेले असतात लग्नाला, एक साधी सोनोग्राफीसुद्धा त्यांनी केलेली नसते, आणि सांगतात की आम्ही खूप साऱ्या औषधी खाल्ल्या. कुठे खाल्ल्या, तर गावठी घेतली, इकडे घेतली, त्याच्याकडे घेतली. म्हणजे तुम्ही सोनोग्राफी केली का, तुम्ही सिमेन ॲनालिसिस केलं का, त्यांना विचारलं तर नाही केलं. म्हणजे करतच नाहीत, आणि डॉक्टरनी सांगितल्याचा सल्लासुद्धा ते ऐकत नाहीत. मग याच्याने काय होतं, एक तर एज वाढत जाते, पेशंटचं एज वाढल्यानंतर पेशंट मानसिकदृष्ट्या थकतो, पेशंट आर्थिकदृष्ट्यासुद्धा थकतो. मग अशा वेळेस जेव्हा त्यांना प्रॉपर ट्रीटमेंट घ्यायचं असते, मग ते माघार घेतात. म्हणून जर इन्फर्टिलिटीची समस्या असेल, तुम्ही जर 1 वर्षापासून बघत आहात, ट्राय करत आहात, जर नाही प्रेग्नन्सी राहत आहे, तर लवकरात लवकर डॉक्टरला दाखवून तुम्ही इन्व्हेस्टिगेशन हे केले पाहिजे. अनेक माझ्या आता 20 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये अनेक असे पेशंट आहे ज्यांना 12-12, 13-13 वर्ष झाले होते लग्नाला, त्यांनासुद्धा प्रेग्नन्सी राहिली. आम्ही पेशंटला सांगते की 6 महिने, 8 महिने तुम्हाला ट्रीटमेंट घ्यावं लागेल. पण असे अनेक पेशंट आहे ज्यांना 1 महिन्यामध्येच रिझल्ट मिळाला, कोणाला 1.5-2 महिन्यामध्ये रिझल्ट मिळाला, कोणाला 2-2.5 महिन्यामध्ये सुद्धा रिझल्ट्स मिळाले आहे, प्रेग्नन्सी राहिलेली आहे. तर अशा केसेसमध्ये तो पेशंटचा आनंद बघून आम्हालासुद्धा खूप आनंद होतो, कारण पेशंट हा मानसिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या थकलेला असतो. हे सगळं फिरून थकून जेव्हा शेवटी पेशंट येतो, त्याचा विश्वासही लवकर बसत नाही. तर अशा वेळेस जर तुम्ही योग्य मार्गदर्शन, योग्य सल्ला, योग्य इन्व्हेस्टिगेशन करून जर ट्रीटमेंट घेतली, तर नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो. सेकंडरी इन्फर्टिलिटीमध्ये सुद्धा असे सुद्धा पेशंट आहे ज्यांना 8 वर्षाचे, 9-10 वर्षाची मुली-मुलं आहेत, आणि प्रेग्नन्सी नव्हतं राहत. काही रिझन्स असतात, कधी-कधी थोडंसं हार्मोन इम्बॅलन्स, कधी विकनेसमुळे सुद्धा, मेलमध्ये काही ॲडिक्शन्समुळे, जसं कोणी याला अल्कोहोलचं ॲडिक्शन असेल, स्मोकिंग आहे, खर्रा तंबाखू आहे, याच्यामुळे सुद्धा तुमची स्पर्मची क्वालिटी ही लो होते. डायबिटिक पेशंट जर असेल, तर त्याच्यामध्ये सुद्धा स्पर्म प्रॉपर प्रमाणात तयार होत नाहीत, किंवा झाले तर त्याची क्वालिटी, मोटिलिटी तेवढी व्यवस्थित नसते. तर तुम्हाला या ॲडिक्शन्स पण सोडावं लागतील. जर मेलमध्ये जर रिझन आपल्याला जर दिसलं की इन्फर्टिलिटी किंवा याचं जर कारण स्पर्म क्वालिटी जर लो आहे, तर अशा वेळेस आपल्याला औषधांसोबत आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये, राहणीमानामध्ये सुद्धा आपल्याला काही बदल हे करावे लागतात. तर तुम्ही प्रायमरी इन्फर्टिलिटी असो किंवा सेकंडरी इन्फर्टिलिटी असतो, खूप चांगले रिझल्ट होमिओपॅथिक मेडिसिनचे आहेत. होमिओपॅथीमध्ये अनेक अशा मेडिसिन येतात ज्याचं विदाऊट एनी साईड इफेक्ट, कारण तुमचं मूळ काय आहे, रिझन काय आहे, त्याच्या मुळाशी जाऊन औषधी ह्या काम करत असतात. आणि एवढ्या वर्षामध्ये अनेक पेशंट आहेत ज्यांना खूप चांगले याचे रिझल्ट मिळालेले आहेत. तर जर तुम्हाला इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम असेल, तुम्हाला प्रेग्नन्सी राहण्यामध्ये जर अडचणी जात असतील, तर नक्कीच लवकरात लवकर तुम्ही सगळे इन्व्हेस्टिगेशन करा, डॉक्टरांना लवकरात लवकर भेटा, आणि नक्कीच आपण होमिओपॅथिक ट्रीटमेंट ही घेतली पाहिजे. जर तुम्हाला असं कुठलंही ऑनलाईनसुद्धा कन्सल्टेशन लागत असेल, तर आपण डॉक्टर नंदुरकर हॉस्पिटल पवनी इथे आपण, माझा नंबर रेग्युलर मी देतच असते, आपण कॉन्टॅक्ट करू शकता, आणि इन्फर्टिलिटीसाठी आपण ट्रीटमेंट घेऊ शकता. थँक्यू, धन्यवाद.